वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सध्या एक नाव सर्वात जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे निलेश चव्हाण। हाच तो निलेश चव्हाण ज्याच्याकडे वैष्णवीचं बाळ लपवलं होतं। हगवण्यांच्या हैवान कृत्याबद्दल महाराष्ट्रात जसा रोष दिसतोय, त्याच सारखी निलेश चव्हाणची किळसवाणी कृत्य आता समोर आली आहेत। निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि नंदिनी करिश्माचा मित्र। वैष्णवी प्रकरणावरून पोलिसांनी जेव्हा निलेशवर खोलात जाऊन तपास केला, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला, कारण त्यानेही अनेक वर्ष त्याच्या पत्नीचा छळ केला होता। तो नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर तो स्पाय कॅमेरानं स्वतःच्याच पत्नीचा अश्लील व्हिडिओ शूट करत होता। 3 जून 2018 ला निलेश चव्हाणचं लग्न झालेलं। लग्नाच्या काहीच महिन्यात म्हणजे जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूम मधील सीलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकल्याचा संशय आला। तिने निलेशला याबद्दल विचारलं, पण त्यावर त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। फेब्रुवारी 2019 ला निलेशच्या पत्नीला घरातील एसीला तसंच काहीतरी संशयास्पद अडकल्याचा संशय आला। त्यावेळीही निलेशनं उडवाउडवीची उत्तरं दिली आणि अचानक एक दिवस निलेशच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला, तेव्हा त्याचे सगळे काळे कारनामे समोर आले। त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ होते, जे स्पाय कॅमेरानं रेकॉर्ड केले होते। निलेश बेडरूम मधील लाईट सुरू ठेवून शरीर संबंध ठेवण्यास भाग पडत होता। त्याच लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले व्हिडिओ सुद्धा दिसले। निलेशच्या पत्नीनं याबाबतही जाब विचारलं, तेव्हा त्यानं तिला चाकून धमकावलं, तिचा गळा दाबला, बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले। निलेशच्या पत्नीनं त्याच्या कुटुंबाच्या व्यक्तींना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला, पण त्यात त्यांनी काही न करता उलट घरच्यांकडूनही तिचाच छळ करण्यात आला। निलेशनं अनेकदा त्याच्या पत्नीला मारहाण सुद्धा केली आहे। त्यानंतर निलेशच्या पत्नीनं घर सोडलं आणि त्या सगळ्या प्रकरणात निलेश विरोधात गुन्हा दाखल केला। निलेशवर इतरही काही गुन्हे दाखल आहेत। वैष्णवी मृत्यूपासून हे प्रकरण निलेशपर्यंत पोहोचलं आणि त्याचा सगळा काळा इतिहास आता सगळ्या जगासमोर आलेला आहे। या संबंधीचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या सोशल मीडियाला फॉलो करा।